हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. चला सुनील सालुंके यांच्याशी आम्ही संपर्क साधणार आहोत. पोरजी या आपण मालिकावीरसाठी बघा या स्पर्धेमध्ये निश्चित स्वरूपात तर मात्र त्याचा जो धावा असतात आपल्या म्हणजे सेमीफायनल फायनलमध्ये मात्र त्या धावा रन्स आणि विकेट काउंट केल्या जाणार नाही आहेत फायनलच्या सामन्यामध्ये. चला मालिकावीरसाठी बघा राजाराणी घोट कमिटीच्या वतीने इथे सूचित करण्यात आलेलं आहे. मालिकावीरसाठी निश्चित स्वरूपात ज्या विकेट असतील त्यानंतर ज्या रन्स असतील फायनलमध्ये मात्र त्या काउंट केल्या जाणार नाही, ग्राह्य धरल्या जाणार नाही. संघाच्या दृष्टिकोनातून त्या तुम्हाला लाभदायक ठरतील मात्र मालिकावीरसाठी त्याचा विचार केला जाणार नाहीये. फक्त अंतिम सामन्याच्या अंतिम फेरीमध्ये असतील बघा, अंतिम सामना होईल फायनल सामना, तिथे मात्र तुमचा तो प्रवास तिथे थांबणार आहे. चला आपण ऐकताय महागुरु एम डी गडके सर आणि त्याचबरोबर लहू फडके सर किरणे. तुम्ही पाहताय अनुभवताय न्याहारताय राजा राणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक घोटच्या वतीने एक दमदार आयोजन. 4 षटकांचा खेळ असेल. दुसऱ्या फेरीतील सगळेच सामने 4 षटकांचे राहणार आहेत. यापुढे 4:32 पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज पंच आमचे सुनील पाटील सर मुरबी आणि सुनील तांडे सर बेलवली. दोन्ही पंच सज्ज. ग्रीन सिग्नल पंचांचा इथे आलाय. सलामीला जोडी मैदानामध्ये रोशन पाटील आणि सतीश पाटील, विजय पवार. अगोदरच्या मॅच मध्ये थोडासा मार जरूर खाला होता परंतु विकेट प्राप्त करून दिले होते. त्याच्यात कमबॅक पहिला बॉल अप्रतिम इथे मात्र हाताळलं गेलंय. मिडल स्टंप वरनं मात्र पाहायला मिळालं. अकूट टप्प्याचा बॉल थोडासा इथून मात्र स्विंग केलं. हवेमध्ये मात्र थोडासा इथून मात्र फर उचलताना पाहायला मिळालं. ही खासियत आहे विजय पवार यांची आणि या बॉलवरती त्यांनी तो क्लास मेंटेन इथे मात्र केला आपल्याला पाहायला मिळालं. रोशन पाटील एक मोठे फलंदाज जरूर आहेत. तेही मात्र चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत त्यांना पाहायला मिळतील. फिरकीचे जादूगार म्हणून ओळखले जात आहेत. हातभर बॉल वलवण्याची क्षमता असणारे खेळाडू आहेत. स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी थोडंसं बाहेर ठेवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला गेला आणि आणखी निर्धाव चेंडूची सांगता मात्र इथे होताना मात्र पाहायला मिळते. विजय पवार गोलंदाजी मार्कवरती सध्याच्या घडीला 2 बॉलवरती आपलं नाव इथून रुखत असताना पाहायला मिळत आहेत. फटका फसलाय मिडॉन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. शैलेश म्हात्रे यांनी पकडलाय झेल आणि फलंदाज बाद. रोशन पाटील बिग विकेट मैदानाच्या बाहेर. वलप या दोन संघांमध्ये सामना. पहिला षटक थोडासा नावी जाताना पाहायला मिळतोय. विजय पवार 2 बॉल डॉट. त्याच्यानंतर विकेट म्हणजे तिन्ही बॉल डॉट आलेले आहेत. धाव कोणतीही आलेली नाहीये. 3 बॉलचा खेळ झालाय. सतीश पाटील बाद झाले. रोशन पाटील बाद झालेत. नवीन फलंदाज निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये मात्र हिनवताना पाहायला मिळत आहेत. ॲक्शन 3 मध्ये फास्ट घ्या प्लीज. आज खूप स्लो क्रिकेट झालाय. वेळचा अपव्यय भरपूर सारं खेळाडूंनी केलंय. अजून एक सामना खेळायचा आहे जो सुपर 4 साठी ते मात्र काढलं जाईल. त्याच्यामुळे विनंती असेल की यापुढे प्रत्येक बॉल गणिक तुम्ही वेळ खर्च करू नका. निखिल पाटील समोर आहेत.
मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती या नावाची चर्चा झाली होती. गिरकी घेतली, फिरकी घेतली, बॉलला पाठवून दिलंय. गिरगिर गिरगिर गिर सीमारेषा पार आलाय शानदार हा ग्रामस्थ मंडळ चषक घोट मधील षटकार. होईल ना या सामन्यातून जो संघ जिंकेल तो गावदेवी आंबे क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे. मात्र लढत 3 षटकांची असेल आणि 1 षटक मात्र पॉवर प्ले असणार आहे. हा बॉल चांगला जोरदार अपील इथे मात्र करताना पाहायला मिळत आहे. सुनील पाटील आहे तिथे पंच नाही, नोट आउट डिक्लेअर इथे मात्र केले गेले. अपील मध्ये फिली तेवढं जाणवलं चांगल्या पद्धतीनं. पडद्यावरती पाय देऊ नका तिकडे. येस आपली स्पर्धा आहे आणि तुम्ही आमचे मायबाप आहात. यावरती जागा आहे निवांत. इथून VIP डाईजवरनं तुम्ही क्रिकेटचा आनंद घेऊ शकताय. बाळदादा धुमाळ यांचं आपल्याला सस्ने निमंत्रण मुख्य व्यासपीठावरती या. हो आणखी एक वेगवान बॉल. या बॉल गोलंदाजीवरती मात्र आपल्याला चर्चा पाहायला मिळाली. विजय पवार नावाची या गोलंदाजांनी बुलभाला निर्माण केलाय पहिल्या षटकामध्ये. क्रमांक 2चा विकेटी प्राप्त केलाय फलंदाज बाद, ज्याच्या बॅट मधून मागच्या मॅच मध्ये अगदी भरपूर धावा आल्या होत्या. तोच निखिल पाटील बॅक टू डिगआउट 6 या धावसंख्येवरती दुसरा विकेट. आले होते यांच्याच बॅटमधून आणि तेच फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये जरूर इथे मात्र जातील. नयन पाटील गोलंदाजी मार्गवरती क्रमांक 2 वरती गोलंदाज तेजस पाटील आपल्याला पाहायला मिळतात. इथे कलात्मक गोलंदाजांनी दाखवले. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या 6 आणि त्याच्यानंतर आणखी एक विकेट. क्रमांक मात्र इथून पाहायला गेले तर माघार येताना पाहायला मिळेल तिसरी. 3 विकेट नंतर धावफलकावरती 6 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आल्या मात्र आपलाचा नावाचा परिचय दिलाय तेजस पाटीलनं आणि फलंदाज बाद. चर्चा चालू आहे नाईट टुर्नामेंटची. कशा पद्धतीनं गडगे महागुरु आमचे गडगे सर आणि मास्टर माइंड आमचे कुमार पाटील की ही स्पर्धा यशस्वी झाली. आजचा दिवस खूप छान गेला. नाईटला आपल्याला काय वेगळं करता येईल, कशा पद्धतीने स्पर्धेची मांडणी केली गेली, राजाराणी घोट या नावाला आणखी कसं ब्रँड बनवलं जाईल याची सविस्तर चर्चा इथे मात्र केली जातोय महागुरु आणि कुमार साहेबांकडनं. आणि त्याला साथ निश्चित असणारे आमचे मुख्य आयोजक, रायगडमधील सुप्रसिद्ध आयोजकांपैकी एक आयोजक म्हणजे त्यांचं नाव चर्चेत घेतलं जातं ते दादा धुमाळ ही मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या स्पर्धेवरती परिपूर्ण लक्ष आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल धावफलकावरती धावा 6 वरती 3 विकेट माघारी. थोडीशी तारांबळ फलंदाजांचे उडताना पाहायला मिळते. राज म्हात्रेला राज करावं लागेल मैदानामध्ये. नयन पाटील आहेत. नयन पाटील ही चांगले गोलंदाज, नयन पाटील ही चांगले फलंदाज म्हणून आपण सातत्याने पाहिले गेले. तेजस पाटीलनं तर चांगली गोलंदाजी केली. विकेट क्रमांक पहिली प्राप्त करून दिली. दुसरा बॉल डॉट आलाय राज म्हात्रेच्या विरोधामध्ये. बहुत चांगला एक शॉट कव्हरला. तिथे ही संधी आहे रनआउटची आणि आणखी एक विकेट. प्रेशर आणि प्रेशर सध्याच्या घडीला टीम बॅटिंग करत असताना जय हनुमान वल्लभ टीमच्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात धावा 6 वरती 4था विकेट माघारी. नवीन फलंदाज कुंदन मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळत आहेत.
ही दोन फलंदाजांना एक चांगला खेळ करावा लागेल, थांबून खेळावं लागेल, तुम्हाला धावा जमवाव्या लागतील. ओ काय बॉलिंग केली आहे वायू आरकर, परफेक्ट टिचून 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 मारा केला जातोय प्रत्येक गोलंदाजांकडनं. मागच्या मॅचमध्ये पाहिलं गेलं तर तेजस पाटीलनं 2 ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या आणि 12 धावा फक्त खर्च केल्या होत्या. त्याच गोलंदाजाला आपण पाहतोय पाक टर्न झाला, स्विंग झाला आणि स्विंग अँड द मिस. मिडन ओव्हर टाकण्याची संधी, नामी संधी इथे मात्र निर्मित झालेली आहे आता गोलंदाज तेजस पाटीलला, कारण या षटकातील शेवटचा बॉल डरका डॉट आला तर या स्पर्धेतील पहिली मिडन ओव्हर होईल का नाही आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट लावणं गरजेचं होतं. मिडऑफ मध्ये आहे क्षेत्ररक्षण, ऑन ड्राईव्ह करायचं होतं, क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करतायत बॉलला, तोपर्यंत धावे एक येताना मात्र पाहायला मिळेल. आणि या एका धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 7 धावा, 4 विकेट माघारी. फलंदाज नयन पाटील आणि कुंदन पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात येते. क्रमांक 3चं षटक मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि या तिसऱ्या क्रमांकासाठी मात्र षटक इथून मात्र हाताळलं जाईल. तुषान म्हात्रे, खूप छान नाव आहे तुषान म्हात्रे, आणि छान गोलंदाजी त्यांच्याकडनं मात्र होताना पाहायला मिळेल का, त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. समोर बलाढ्य खेळाडू आहेत नयन पाटील, पण त्याच्या बॅटमधून बलाढ्य फटके येतील का, त्याची ही चर्चा. खूप फिटनेस चांगलं आहे त्यांचं. वाईट बॉलचा निर्णय आपण नयन पाटीलच्या बॉडी लँग्वेजचा विचार करत होतो. मोठे फटके मारण्यासाठी ओळखले जातात, परंतु इथे गरज आहे आता सध्याच्या घडीला. आपण जहनमन वलप टीमसाठी पाहायला गेलं तर धावांची थोडीशी कमतरता जरूर जाणवते. ती धावांची कमतरता भरून तुम्हाला काढावी लागेल, त्याची चर्चा करत होतो. बॉडी बिल्डर आहे तिथे, ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर केलाय. नयन पाटीलच्या बॅटमधून येते वलप धावासाठी संघर्षमय हा षटका. जयहनुमान वल्लभ टीमचा विचार केला तर गोलंदाजी चांगली आहे त्यांच्याकडे. एक 45-50 धावा जरी आल्या तरी सुद्धा एक चांगली फाईट होऊ शकतो, तसं नयन पाटीलला प्रयत्न करावा लागेल. बाहेर जाणारा बॉल इथे मात्र पाहायला गेला तर एस सुनील पाटील सर यांच्याकडनं निर्णय येतो. वाईट बॉलचा अतिरिक्त धाव मात्र इथे घेतली जाईल. थोडा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला जातो आणि बाहेर ठेवण्याच्या नादामध्ये मात्र पाहायला गेलं तर अतिरिक्त इथून बाहेर गेला आणि वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. 15 धावा धावफलकावरती 4 विकेट माघारी टीम वलप. सध्याच्या घडीला ही स्थिती आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. दमदार स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक घोटची आपण पाहताय. फ्लॅटेड ब्लॉकचा बॉल इथे मात्र कॅचेजचा कॉल आणि पकडला जाईल. अप्रतिम 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 आणि फलंदाज बाद. बॅक टू द आउट नयन पाटील. धावांवरती धावांची धावपळ होत होती, ती मात्र समाप्त करतील का नयन पाटील. परंतु तीच महत्वाची विकेट आपण पाहायला गेले तर प्राप्त करून देत असताना गोलंदाज तनुषला पाहायला मिळालं, आपल्याला तुषांतला पाहायला मिळालं. आणि खूप छोटे खेळाडू आणि अनुभव त्यांच्याकडे भरपूर नाही आहे, परंतु त्यानंतरही आपण पाहायला गेलं तर अप्रतिम गोलंदाजीचं उत्तम उदाहरण साकारताना इथे मात्र पाहायला मिळतात. आणि त्याचमुळे एक मोठ्या संघामध्ये तुम्हाला संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करताना इथे मात्र पाहायला मिळते. तुषांत म्हात्रे हे गोलंदाज. लोअर फुल टॉस बॉल तोपा होता, तोफेला केलाय, कबूल कबूल कबूल. वन बाउन्स बॉल सीमा पार आल्या धावा
4 चौकार. आयोजित ग्रामस्थ मंडळ जशा घोटचं पाहायला मिळते. ब्रँड झाले रायगड टेनिस क्रिकेटमध्ये राजा राणी हे म्हटल्यानंतर आणि पहिलं नाव राजा राणी घोट आल्यानंतर घोट गावाच्या समोर चेहरा येतो ते आमचे आदरणीय बादादा धुमाळ साहेब. एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व क्रिकेटसाठी. चांगलं क्रिकेट कसं मिळेल खेळाडूंना त्यासाठी मात्र सातत्याने प्रयत्न करणारे हे नाव आहे, चर्चित राहिले. हे डे स्वरूपाचं फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळते. यानंतर येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये जल्लोष क्रिकेटचा परत एकदा याच मैदानामध्ये नाईट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोडंसं बाहेर ठेवलं इथे मात्र पॉईंटला थर्ड मॅनमध्ये मात्र जिथून ढकलून दिले. मागील 2025मध्ये आपण पाहायला गेलं तर नाईट टुर्नामेंट राजा राणी घोटची झाली होती. खूप चर्चा झाली होती. एक जबरदस्त आयोजन आणि या सातत्याने म्हणत असतो आपण आयोजनाची बाप म्हणून ओळख राहिली गेलेली आहे राजा राणी क्रिकेट क्लबची, ग्रामस्थ मंडळ जशा घोटची. मग आमचे मायक्रो मॅनेजमेंट डायरेक्टर आपल्याला पाहायला मिळते. सुनील साळुंखे सर आमचे असतील, पप्पू पाटील यांचे मोठं योगदान राहिले गेले. रुपेश साळुंखे असतील, प्रदीप पाटील. कौतुक करावं लागेल सगळ्यांचं. बाहेर जाणारा बॉल आतमध्ये ओलवण्याची क्षमता पहा तुम्ही, ही खासियत आहे. मग दी तुषांत मात्रेला कमी वयामध्ये महत्त्वपूर्ण गोलंदाजी करण्याचा इथून मात्र संधी का दिली जाते त्याचं उत्तम उदाहरण जय भोलेनाथ पिसारवे. बॅटिंगसाठी टीमकडून इथून मात्र रील सिस्टम वापरला जाईल, अपील केले गेले. तिसरे पंच आमचे सांडेपालकर सर चेक करतायत. तोपर्यंत धावपलकावरती 20.5 विकेट माघारी गेलेत. यसचा बॉल डिलिव्हर झालाय. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फेअर डिलिव्हरी. लाईन आणि लेन चांगली होती. बाहेर ठेवण्याचा प्रयत्न तिथे अगोदरच तुषांतनं ठरवलं होतं की कष्ट फलंदाजांना घ्यायला लावायचे आहेत आणि ते कष्ट घेतले नाही आहेत कुंदन पाटीलनं. शेवटचा बॉल या षटकातील सेल होण्याचे चान्सेस खूप कमी वाटतात तिथे, कारण क्लास सेल तुषांत स्वतः मात्र तिथे प्रयत्न करत होते. ड्रॉप झालाय, जीवदान मिळालंय तिथे कुंदन पाटीलला, परंतु कठीण झेल होता तिथे असं म्हणता येणार नाही. या झेलला सुटला गेलाय. षटक क्रमांक इथून तुषांत याच्या स्वरूपामध्ये मात्र समाप्त झाले तिसरं. आणि 3 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात. 22.5 विकेट माघारी. शैलेश म्हात्रे आलेले आहेत. गुणलेखकांचं कौतुक आपण करूया इथे. तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर स्किट झाला, आता मधून चुकी झाली आहे. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये, सीमारेषा पार आल्या धावा. 4 चौकार. बॅटकट योग्य निर्णय. जसं तुम्ही सांगाल शंका निर्माण झाली होती गुणलेखकांमध्ये, ती पूर्ण करण्यात आली आहे. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 26 धावा. थोडस बाहेर, त्याच्यानंतर वाईटचा निर्णय इथे मात्र आलाय. हो, रनआउटची संधी आहे. इथून तिसरे पंचांची मागणी इथे करण्यात आलेली आहे. संकटामध्ये आपण फलंदाज ऋषी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात तिथे. ही अंतिम षटकामध्ये धावा येत नाही आहेत, त्याच्यामुळे झालेला थोडंसं मात्र दबाव आणि दबाव तंत्र मात्र वापरण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र केला जातोय क्षेत्ररक्षण करणारी टीम जय भोलेनाथ पिसारवी टीमकडनं. जर्मन वल्लभ टीम अगदीच्याच कमी धावामध्ये इथे पाहायला मिळतात. संधी आहे तिथे आणि निर्णय येईल. सांडेपालकर सर आमच्या बरोबर जोडले जातील.
आणखी एक अँगल चेक केला जाईल. एकीवर इव्हेंट्स टेक्निकल टीम इथे परिपूर्ण आम्हाला सहकार्य करताना मात्र पाहायला मिळते त्या निर्णयासाठी. आणि सांडेपालकर सर इथे मात्र चेक करतायत. यस, बॉल घेऊन आले, बॅट टच झाली आहे जमिनीवरती, परंतु अंतर किती राहिलं आहे आणि काय त्याचा निर्णय योग्य आपल्यापर्यंत येईल. ऋषी आहेत डेंजर झोनमध्ये. सव्वीस धावा, अंतिम षटक. अंतिम षटकातील पहिल्या बॉलवरती चौका, दुसरा बॉल वाईड आणि रनआउट आहे की नाही हे चेक केलं जातोय. नोट आउट. अगदी काही इंचाचा फरक पडला. वाईड बॉल आहे. वाईड बॉल निश्चित एक धाव मात्र घेतली आहे आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 27 धावा. 27. शैलेश मात्र आता मात्र आक्रमण केलंय. धावा येणं होता, जीवदान मिळाला होता ऋषीला आणि ऋषीने मात्र ठासून ठोकून बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार. चौकार. गेलचे फलंदाज महत्वाचे तुमचे बाद झालेत, त्यांना साथ देतील का नाही आहे, परंतु एक फटका आल्यानंतर मात्र ऋषी मात्रे हे सुद्धा फलंदाज बाद होताना मात्र पाहायला मिळतील. धक्का बसतोय 5वा क्रमांक 6वा आणि फलंदाज ऋषिकेश इथे मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. डेफिनेटली राजाराणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक घोट 21, 22, 23, 24 डिसेंबर दरम्यान स्पर्धा ही मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. आणि आमच्या आयोजन आपण ज्यांचं पाहतोय या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि या रायगड टेनिस क्रिकेटमधील खेळाडूंना चांगलं क्रिकेट कसं मिळेल यासाठी सातत्याने प्रयत्न करणारं प्रथम नाव कोणाचं येतं तर अर्थातच सुमामा सर्वांचे लाडके बादादा धुमाळ. आणि त्यांनाच आपण स्क्रीनवरती पाहतोय आमचे कुमार साहेब मास्टर माइंड राजाराणी घोटचे आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर त्यांचे स्माईल पोरजी सर, परण पोरजी एक चांगली खेळाडू आहेत सध्या राजाराणीची आणि त्याचंही मोठं हातभार नेहमीच राहिलं गेले. ही टीम आहे आमचे बादादा धुमाळ साहेबांची. नाईट स्पर्धेची तयारी आत्ताच चालू आहे. इथे बसल्या बसल्या एक खासियत आहे राजाराणीची. आता इथे डाऊन द बॉल, आणखी एक विकेट येईल. मोठा फटका खेळाच्या नादामध्ये विकेटवरती विकेट गमावताना मात्र पाहायला मिळते टीम वल्लभ. कमी धावा आहेत आणि या कमी धावांमध्ये आपण पाहायला गेलं तर तुम्हाला एक चांगली खेळ करायची जरूर होती, ती होताना पाहायला मिळाली नाही आहे. क्रमांक 7चा विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज अक्षय पाटील बॅक टू डगआउट. धक्का बसला आहे 31 या धावसंख्येवरती. डीजे आगमन होत आहे राजाराणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक घोट या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे बालादादा धुमाल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. तिथे ही संधी विकेट हॅट्रिकची संधी होती परंतु नाही आहे. तोपर्यंत पाहायला गेलं तर एक सिंगल इथे मात्र घेतली गेली आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 31-32 धावा. डीप स्वीपरला खेळून काढला. टीममध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्ट केले बॉलला. तोपर्यंत 200 धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे तिथे. बघता बघता दुसरी धाव पूर्णही मात्र होताना पाहायला मिळाली आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा अंतिम बॉलवरती आल्या होत्या. 2 धावा आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 34 धावा. आता विजयासाठी 35 धावांची गरज असेल टीम जय भोलेनाथ पिसारवे या टीमला. चला लगेच मैदानाच्या बाहेर यायचं आणि मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच जायचं. वल्लभ टीम आपण लगेच जायचं, वेळ घालू नका. भरपूर सारा वेळ सकाळपासून खर्च झाला. आपण उद्याच्या दिवसाची चर्चा आपण करणार होतो आणि 21, 22, 23, 24 डिसेंबर
दरम्यान मात्र ही स्पर्धा चालू आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पहिला सामना पाहायला मिळणार आहे ते बेतवडे त्यांच्या विरोधामध्ये कुटारे. या दोन्ही टीमला मी विनंती करेन की 8:45 आपला रिपोर्टिंग टायमिंग आहे. 9 वाजता पहिला सामना चालू होईल, पहिला बॉल पडेल अशी सूचना आयोजकांकडून इथे मात्र करण्यात आलेली आहे. तरी बेतवडे बी आणि कुटारी टीम आपण सकाळी ठीक 8:45 मैदानामध्ये पोहोचायचं आहे. दुसरा सामना असेल नारेन आणि त्यांच्या विरोधामध्ये रीडगर. तिसरा सामना उसाटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये बामाली आणि चौथा सामना कोपरा वर्सेस खिडूकपाडा. या 28 संघांना आम्ही आदरपूर्वक विनंती करू की आपण अगदीच वेळेवरती उपस्थित राहा आणि आम्हाला सहकार्य करा. तुम्ही पाहताय अनुभवताय राजाराणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक घोट पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 24 बॉल मध्ये 35 धावांची गरज. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय स्वर्गीय निरावंती म्हात्रे माजी सरपंच पिसारवे, आदरांजलीची क्रीडा नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर पिसारवे गावचे उद्योजक माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन आणि त्यांच्या समवेत लक्ष्मणदादा पाटील पिसारवे यांचं आगमन इथे झालेलं आहे. आपला आम्ही राजाराणी ग्रुप घोट यांच्या वतीने बाळादादा धुमाल यांच्या वतीने संतोष शेठ म्हात्रे साहेब आपलं मनपूर्वक इथे स्वागत करत आहोत. सन्माननीय सागर पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. सागर शेठ मनपूर्वक तुमचंही राजाराणी क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारवे, संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारवे, स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारवे, श्रद्ध आदरांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर त्यांचं व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर राजाराणी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ घोट यांच्या वतीने संतोष शेठ म्हात्रे साहेबांचं फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये इथे स्वागत करण्यात आलेलं आहे. त्यांच्या समीपेत आम्ही इथे पाहतो आमचे लक्ष्मणदादा पाटील पिसारवे आपलेही सरचे आम्ही इथे स्वागत करत आहोत. चला क्षेत्ररक्षण वल्लभ संघ आपण लगेच सजवायचा आहे. अजून एक सामना बॅलन्स आहे आजच्या दिवसातील. सुपर 4 साठी क्वालिफाय होणारा तो सामना पाहायला मिळेल. अगदी तिथे आंबे संघ सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला आहे. या मॅच मधनं जिंकणारा संघ सामना क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळतो. दोन विजेते संघामध्ये एकीकडे आपण पाहतोय जय बोलनाथ पिसारे संघ तर दुसरीकडे जय हनुमान वल्लभ हा संघ. पहिल्या डावात बॅटिंग केली वल्लभ टीमनं आणि धावा हा 34 बनवला गेला. 35 धाव्यांचं टार्गेट आहे आणि ते आव्हान पेलण्यासाठी सलामीची जोडी जय बोलनाथ पिसारे टीमचं ॲज अ ओपनर विजय पवार आणि मंगेश म्हात्रे. विजय पवार स्ट्रायकर एंडला पहिलाच बॉल इथे वाईट बॉल येतोय. पवारची पॉवर खरं तर पहिल्या मॅच मध्ये पाहायला नाही मिळाली, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये षटक चांगलं हाताळलं होतं. अगदी 2 विकेट 6 धावा ही पॉवर पहिल्या सत्रामध्ये पाहिली गेली. हे द्वितीय सत्र आहे या डावाचं. इथे विजयाचा जल्लोष कोणाच्या वाट्याला राहिला जाईल. 35चं टार्गेट पहिला बॉल वाईट आहे. या बॉलला लाभ केलाय विजयना. अगदी शेप क्षेत्र निवडलं गेलंय. बॉल अगदी चालला एका टप्प्यानं सीमा पलीकडे चौकार.
अवघ्या बनवून दिल्यात. ज्या वलप टीमनं धावांचा अगदी अंबार उभा केला होता. इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ढकललाय. दोन खेळाडू बॉलचा पाठलाग करतात. 2 धावा आरामात पूर्ण आहेत. अगदी बॉलला इथे उंची जास्त होती. अगदी बॉल डाऊन द ग्राउंड राहिला असता तर आय थिंक इथे चौकार आरामात गेला असता, परंतु उंची जास्त होती त्याच्यानंतर बॉल खाली राहिलाय. 2 धावा इथे धाव फलकावरती. 8 धावा लागतात बिनबाद. ही चांगली सुरुवात आहे. मंगेश आणि विजय ही आरंभिक जोडी 35 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ऋषिकेश मात्रे. मिस टायमिंग आहे आणि यष्टीरक्षक बॉलच्या खाली येतोय. चुकी करणार नाही, सेफ हँड आहे आणि पहिलं विकेटचं पतन आहे. मंगेश मात्र बॅक टू द पवेलियन. पहिला आदरा मिळतोय जय भोलेनाथ पिसारे टीमला. विचार केला तर पिसारे टीमला तिथे धावा बनवायच्या होत्या आणि त्या बनवल्या पिसारे टीमनं. आणि वलभ संघाचा विचार केला धावा वाचवायच्या होत्या. 70चं टार्गेट होते. अगदी तिथे वाकलन संघाच्या विरोधात त्या धावा वाचवल्या त्या शेवटच्या बॉलवरती. हलक्या हातानं पुश करो खुश रहो हा मंत्र इथे जोपासला गेला. बॉल पॉइंटकडे तिथे एकच धाव आहे. सतीश होते तिकडे, अगदी सचिन होते. एक धाव या बॉलवरती आले. शेवटचा बॉल होतं. षटक क्रमांक पहिलं समाप्त आहे. धावा धाव फलकावरती 9 लागतात. वल्लभ संघ बॅटिंग करत असताना 6 धावा आणि 2 विकेट होते. तर त्याचा प्रत्युत्तर देत असताना पिसारे संघ 9 धावा आणि 1 विकेट आहे. म्हणजे अगदी समानतेने हा सामना सध्याच्या घडीला तुम्हाला पुढे सरकताना पाहायला मिळतो. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे 26 धाव्यांची. आणि गोलंदाज जय हनुमान वल्लभ टीमकडनं ऋतिक मात्रे, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये दमदार योगदान दिलं होतं. 2 षटकं हाताळली होती आणि 4 विकेट त्यांनी प्राप्त केल्या होत्या. इकॉनॉमिकल षटकं तिथं हाताळली होती. 7 धावा 4 विकेट. इथे 18 बॉल. अगदी कमी गतीचा बॉल होता. ढकलला गेला कव्हरला. तिकडे सतीश आहे ते 1 धाव या बॉलवरती मिळते. स्ट्रायकर एंडला अगदी फलंदाज तेजस होते. मागच्या ओव्हरमध्ये तिथे 1 विकेट मिळवली गेली. मंगेश मात्र या स्वस्तामध्ये बाद झाला. अगदी 3 बॉल 2 धावा आणि विकेट जाणं. त्यामुळे इथे प्रेशर थोडा टाकण्याचा प्रयत्न झाला पहिल्या ओव्हरमध्ये. आता 10 धावा बनल्यात. अजून आता 25 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 17. टार्गेट जरी कागदावरती सोपं दिसत असेल तेवढी तेवढं हार्ड पेपर जाईल. यात शंका नाही. साईड डावीचा फटका डीप लॉंग ऑनला खेळाडू तैनात आहे आणि 1च धाव मिळते. जलद गतीने वल्लभ टीमला इथे माहित आहे की सिंगल डबलनं काम थोडं बनेल, परंतु ते काम दोन्ही टीमसाठी बॅलन्समध्ये राहील यात शंका नाही आहे. डॉट बॉल त्या मधल्या काळामध्ये जर का डिलिव्हर झाले, विकेट मिळाली तर डेफिनेटली वल्लभ संघ या मॅचवरती हावी होईल. परंतु पिसारे टीमला इतका चांगला फटका प्रत्येक ओव्हरमध्ये ऊर्जा निर्माण करून जाईल. कमी गतीचा बॉल हलक्या हाताने पुश केलाय. अगदी कव्हरला ढकलला गेलं डीप मध्ये. तिकडे फिल्डर तैनात. 1च धाव आहे. कदम कदम बढाते जा असं म्हटलं जातं आणि ते सिंगल सिंगल बनवत चाललंय. धाव संख्येचा आकार बदलला जातोय. 12 धावा धाव पटलावरती लागतात. म्हणजे अजून इथून 23 धावेची गरज आहे आणि बॉल इथनं शिल्लक आहेत ते म्हणजे 15 बॉल 23. हा बॉल पुढे टाकला. बॉलला खोदून काढलाय. अगदी लॉंग ऑफला फिल्डिंग खराब आहे. बॉल सीमा पलीकडे मोठा फटका आलाय. हा नशिबाचा चौकार इथे पिसारे टीमला मिळालाय. फलंदाज स्ट्रायकर एंडला विजय पवारच्या बॅटनं आलाय.
राज आणि रोशन होते अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन दोघांचं कॉर्डिनेशन तिथे जुळालं नाही की बॉलला कोण अडवणार. अगदी हे षटक सुरळीत चालू होतं 3 बॉल पर्यंत, परंतु इथे चौकार आलाय. आता समीकरण बदललं जाईल. मिस्टामिक स्ट्रोक नाहीये इथे, ताकदवर स्ट्रोक आहे. मागच्या बॉल वरती जे फिल्डिंग खराब झाली आणि तिचा खामियाजा भोगतावा लागतो होता वलभ टीमला. अगदी 2 बॉल मध्ये 10 धावा इथे बनवल्या गेल्यात. टोटल धावा धाव फलकावरती 22 लागतात. तेरा बॉल 13ची गरज, बॉल टू रन. आता हे इक्वेशन आहे, हे समीकरण उरलंय. 13 बॉल 13ची गरज. इथून सामन्याला टर्न करेल का गोलंदाज ऋतिक? लॉब केला या बॉलला, बॉल उंच चाललाय आणि लांबी कमी आहे. विकेटचं पतन विजय पवारला भरतावा लागेल. हा धक्का क्रमांक 2. जर तिथले मागच्या बॉलवरती चौकार सोडला नसता तर इथे चित्र तुम्हाला वेगळं पाहायला मिळालं असतं. 12 बॉल शिल्लक आणि 13ची गरज. थँक्यू सो मच. पिसारे संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि पिसारे गावचे माजी सरपंच सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. त्यांचं मनस्वी आभार आहेत. आणि सध्याच्या घडीला संघ चांगल्या फॉर्मात आहे दादा. अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती कालची रात्र दादांसाठी ही चांगली राहिली. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पिसारे टीमनं पटकावलंय आणि इथेही जवळजवळ सुपर 8चा प्रवास आता निश्चित होण्याच्या उंबरठ्यावरती आहे. ऑन साइडला बॉल टर्न केलाय, क्षेत्र खाली आहे. बॉल चाललाय दन दन करत सीमा पलीकडे. हा चौकार. गोलंदाज सतीशनं हा तोफाच दिला होता फलंदाज तेजसला. तेजसने अगदी स्क्वेअर लेगच्या पलीकडचं खाली क्षेत्र निवडलं, तिथे चौकार बनवला गेलाय. 11 बॉल शिल्लक आहेत आणि आता 9 धावेची गरज आहे. पुढचा बॉल इथे मात्र या बॉलला पाठवलाय अगदी स्क्वेअर शॉट. वन्स अगेन बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विजयाच्या समीप आणणारा फटका, चौकार पाहायला मिळतोय. व्यासपीठावर आपण संतोष शेठ म्हात्रे साहेब माजी सरपंच पिसारवे यांना पाहतो. 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात आर्थिक सहकार्य आहे आपण केल्याबद्दल राजाराणी ग्रुप आणि बालादादा धुमाल यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. 5 धावेची गरज आहे. इथे झेल कॅरी केलं जाईल, तेजसला परतावा लागेल. अगदी गॅप शोधण्याच्या नादामध्ये गलीला तिथे मात्र फील्ड तैनात आणि त्यानं चांगला झेल टिपला. सामन्याला इथून रिटर्न मिळेल का? इथे अजून मॅच बॅलन्स केली जाईल का वलेप टीमला? विकेटचं पतन तेजसला परतावा लागतंय. नवीन फलंदाज राकेश मैदानाच्या आतमध्ये इन झालाय आणि गरज आहे 5 धाव्यांची. जर षटकार मारून सामना राकेशने जिंकला तर सुनीलजी सालुंके यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सवाल 500 का भी है, सवाल अपने टीम की जीत का भी है, लेकिन जीत के साथ अपनी जेब में भी जो माल आने वाला है उसका भी बड़ा सवाल है. 5 ची गरज आहे.
परंतु टॅपिंग क्रिकेट आहे इथे अवघी एकच धाव आहे त्यामुळं अजून वाट पाहावी लागेल मागच्या 2 बॉलवरती 2 चौकार त्याच्यानंतर विकेट इथे अजून तयारी आहे अजून त्याला माहिती आहे 500 प्राइज आपल्यासाठी आहे परंतु त्याच्या आधी टीम सहित पाहिलं जाते सतीश पण थोडासा खुश आहे त्यालाही माहिती आहे मॅच आता बनत नाही आहे मॅचला काही केलं आपण वाचू शकेल का हा मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये त्याचं कारण की जो मागच्या ओव्हरमध्ये जो चौकार गेलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ लव्हिस फिल्डिंग इनसाइड आउट विनिंग मुवमेंट या बॉल वरती पाहायला मिळतोय आणि जय भोलेनाथ पिसारे संघ विजय कॅप्टन याच आहे पिसारे टीमचा कॅप्टन आपण वरती थँक्स आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये स्वर्गीय निरावंती मात्रे प्रतिष्ठान पिसारवे जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे तुम्ही विजय संपादित केला ॲडव्होकेट धनेश मात्रे तुमच्या संघाचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि जानमान वल्लभ क्रिकेट संघ रोशन तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तुमचं मनपूर्वक किती आभार चला तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे या संतोष मात्रे साहेब